पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात उद्योजकावर जीवघेणा हल्ल्याचा आरोप 5 ते 7 जणांविरोधात तक्रार। कुंडाणे रस्त्यावरील साबण कारखान्याजवळ मारहाण, उदयभान यादव जिल्हा रुग्णालयात दाखल। धुळे शहरातील कुंडाणे रस्त्यावरील साबण कारखान्याजवळ 25 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास उदयभान यादव यांच्यावर 5 ते 7 जणांनी हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या उदयभान यादव यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। उदयभान यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ला करणाऱ्या व्यक्तींचाही त्याच परिसरात साबण कारखाना असून कारखाना खाली करण्यासाठी त्यांना वारंवार धमक्या दिल्या जात होत्या। तुझा कारखाना खाली कर अन्यथा तुला जीवे मारू अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उदयभान यादव यांनी देवपूर पोलीस ठाण्यात केली आहे। दरम्यान पोलिसांनी तक्रारीची नोंद घेऊन घटनेचा तपास सुरू केला असून मारहाणीमागील नेमकं कारण आणि संबंधितांवरील कारवाईबाबत पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, जेबी टीव्ही न्यूज, धुळे। माझं नाव उदयभान यादव आहे। मी राहणारा बिलाडी रोड देवपूरमध्ये माझं घर आहे। माझा साबण कारखाना कुंडाणा रोडला आहे आणि मला ज्यांनी मारलं आहे त्यांचा बी साबण कारखाना त्या ठिकाणीच आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुझा कारखाना इथे ठेवायचा नाही, तू इकडनं कारखाना तुझा घेऊन चालला जाय आणि नाही गेला तर तुला जीवा मारेल असे मला धमकी देत आहे। आणि धमकी देणारे तारा प्रकाश यादव, मंतोष यादव, संतोष यादव, युवराज यादव, रामसाई यादव, कृष्णा यादव आणि दिलीप यादव आणि हे मला त्रास नेहमी गेल्या 5-6 महिन्यापासून आहे। आणि अजून हे मला अडवलं त्या दिवशी आणि मला एवढं मारलं आणि मारल्यानंतर बोलले तिकडनं कारखाना घेऊन चाललं जाय नाही तुला पुढे परत मारू। अजून मला माझीकडे एवढी विनंती आहे प्रशासनाला की मला न्याय भेटावं आणि मला न्याय नाही भेटला तर मी माझ्या परिवारासोबत कलेक्टर ऑफिसला नाही तर SP ऑफिसला ओपेशन करेल, ही माझी विनंती आहे साहेबांकडनं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।